Thank you.
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे
अभिलाष धने Darakshana Bangura Abhilashi
पतंगे काय उड़ाती पतंगे काय उड़ाती पतंगे शरीर गया के भेवड़े शरीर गया के भेवड़े भुला के पतंगे काया भुला के पतंगे काया भुला के पतंगे काया भुला के
रंगे रंगे रे श्रीरंगे रंगे रंगे रे श्रीरंगे काय फुललाचे पतंगे शरीर जयाचे ठेवले धरशी अभिलाष जणे नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर शरीर जायाचे ठेवले धरशी अभिलाषी जणे अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवले धरशी अभिलाषी जणे विठोधरा रंगे रंगे रे श्रीरंगे काय फुललाचे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषी जणे समचरण सरोजम सांद्रनेला बुधावम जगनने तपाने मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
आता वैवाचित पावना ती भासती पंचानन समान तया श्रोत्याची आचरणी दाना साष्टांग नमन करीत असे. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा कीर्तने वैवाचित लोक तयाची आचरणी नमन नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निर्चरण आहो स्वामी तुकया देवा या न करा भावेर विठ्ठल रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललाची पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषी जणे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विधाता परमेश परमात्मा आणि जमलेला सर्व दैव गोत्र काशी आणि गंगा आणि या निर्मळ समाजाच्या सेवेकरता निवडलेला अभंग तुम्हा सर्वांचे लाडके संत ज्यांनी परमार्थाच्या टेकडावर बसून निरपेक्ष वृत्तीचा निसंकोच असा परमार्थ करून भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा ज्याने अधिकार प्राप्त करून घेतला ते वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेशभर प्रकरणातील आजच्या स्थितीला बाबा अनुसरून अभंग आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला एका ठिकाणी रंगून जायला सांगतात. कुठं सत्ता संपत्ती ऐश्वर्य इष्ट धन दौलत बायका मुलं सगळे सोयरे जमीन गाडी कुठल्या रंगामध्ये तुकोबाराय म्हणतात हे सर्व क्षणभंगूर आहे. म्हणून तुला जीवनामध्ये 100 वर्षाचं आयुष्य मर्यादा मिळाली आणि या मर्यादा जपत असताना माणसानं रंगून जायचं पण कशात रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललाची पतंगे. त्या पांडुरंग परमात्म्याच्या नावामध्ये माणसानं आपलं जीवन रंगून टाकावं का तर मिळालेला 3.5 हाताचा नरदेव कसं हा माती मोल आहे. एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. जो पतंग आहे पतंग नावाचा पक्षी तो दिव्याकडे झेप घेतो आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतो. तसं एक दिवस मिळालेलं शरीर हे जाणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषी जणे. शरीर एक दिवस जाणार आहे म्हणून त्या शरीराची अभिलाषा मनामध्ये ठेवू नका. पुढे तुकोबाराय म्हणतात नोहे तुझा परिवार द्रव्यदार क्षणभंगूर. पैसा अडका सगळे सोयरे मुलं नातेवाईक हे सगळं क्षणभंगूर आहे. संपत्ती क्षणभंगूर आहे ती इथंच राहणार आहे. द्रव्य दारा क्षणभंगूर. बरं तुकोबाराय तुमच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवला. मग या जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना नेमका आमचा सोयरा आहे तरी कोण. या 3.5 हाताच्या संसार रूपी घोसागरातून आम्हाला नेमकं सोडवणार कोण त्याचं समर्पण उत्तर जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात देतात. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा शरीर जयाचे ठेवणे धरशी अभिलाषी धणे विठ्ठल. सर्व बाहेर जी मंडळी उभी आहे सर्व दैव गोत्र काशी गंगेला एक विनंती आहे जशी जागा मिळेल तशी इकडे बसून घ्या सर्वांनी. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिवार द्यायचा तो असा की भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुढे झालेली कोकण भूमी शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रातील रत्नाची गण असलेला रत्नागिरी जिल्हा दापोली तालुका आणि या तालुक्यातील शिरखल ओलवणवाडी आणि ही ज्यांची कर्मभूमी असणारे
आमचे बाबा वैकुंठवासी हरिभक्त पारायण पांडुरंग गणपत शिंदे यांना जाऊन आज बरोबर 12 दिवस झाले, 13 दिवस झालेले आहेत आणि त्या प्रित्यर्थ आजची कीर्तन रूपी सेवा. महाराज शास्त्राला 2 गोष्टी सांगितल्या, शूर कसा ओळखायचा आणि साधू कसा ओळखायचा. शूर ओळखावा रणी, रणांगणावर युद्ध करताना शूराची पारख होते आणि साधूची ओळख अंत्ययात्रेमध्ये जमलेला समाज, त्या समाजावरून त्या बाबांची ताकद आज आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा असणारे आमचे पांडुरंग बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्या पश्चात त्याला 2 मुलगे, त्यांची पत्नी, सुना, नातवंड असा एकंदरीत त्यांचा परिवार आहे. निश्चितच बाबांच्या जाण्यानं या 2 मुलांवर खूप मोठं दुःखाचं सावट कोसळलेलं आहे. त्याचं कारण आहे बाबा, जीवनरूपी रंगमंचावरची 2 पात्र आहेत. एक म्हणजे आमची आई आणि दुसरे म्हणजे आमचे बाबा. हा, जगामध्ये 2च गोष्टी अशा आहेत, त्याला वाटत असतं आपल्या मुलानं मोठं व्हावं, नाव कमवावं, चंद्रसूर्य असेपर्यंत आपल्या मुलाचं नाव उजळावं, भविष्य व्हावं. आणि म्हणून जीवनामध्ये खऱ्या सुखाची प्राप्ती 2 व्यक्तींच्या पायाशी, एक आपली आई, एक आपले बाप. हे 2 माणसं मला जगातून निघून गेले ना, जगात बाकी कुणाला काही पडलेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं महाराज आज हे आमचे 2 दादा आहेत, 2 भाऊ आहेत. इथून त्यांनी किती करोड रुपये खर्च केले, पुन्हा त्यांना बापाची माय मिळेल का? मिळणारच नाही. हा, एक दिवस जेवणाची जिला चिंता असते तिला आई म्हणतात, पण जन्मभर माझ्या कुटुंबाने जगावं याच्यासाठी जगत असतो त्याला बाप म्हणतात. चंदनासारखं आयुष्य ज्याने झिजवलं, जीवनामध्ये नाना प्रकारचे कष्ट सहन केले, पण आपल्या मुलांच्या सुखसोयीसाठी ज्यानं आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवलं, तो बाप आपल्या जीवनातून जाणव याच्यासारखं मोठं दुर्दैव नाही महाराज. पण चला, ही निसर्गाची किमया आहे. ज्ञानोबा सांगतात, जे उपजे ते नाशे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. दिवसा उगवलेला सूर्य हा जसा संध्याकाळी आत्ताकडे दादा जातो, तद्वत जन्माला आलेला प्रत्यक्ष मनुष्य ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणून त्या प्रित्यर्थाची कीर्तन रूपी सेवा आमचे मंगेश दादा शिंदे आणि राजेंद्र दादा भोसले या दोघांच्या अनुषंगानं आमचे सत्यवान दादा यांच्या माध्यमातून इथं फोन आला आणि तुम्हा सर्व दैव गोत्र काशी आणि गंगाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी माझं परम भाग्य समजतो. पुनश्च जमलेल्या सर्व दैव गोत्र काशी आणि गंगा तुम्हा सर्वांच्या चरणावर स्थिर साष्टांग दंडवत करतो. आपल्यातून निघून गेलेले बाबा मी पांडुरंग बाबांच्या चरणी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, हे दीनदयाळा, हे करुणावत्सला, या ठिकाणी या पांडुरंग बाबांनी या कलियुगामध्ये वीज कर्म करत असताना एखादा अक्षम्य पुन्हा त्यांच्यातून घडला असेल तर त्यांना क्षम्य करून त्यांचा आत्मा अनंतामध्ये विलीन करून त्यांना वैकुंठाची प्राप्ती होऊ दे अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी बाबांच्या चरणी समर्पित करतो. जमलेल्या सर्व दैव गोत्र काशी आणि गंगेला जय हरी करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, 1 तास फक्त आपल्याला बरोबर 12 वाजता सेवा संपवायची. या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि भागवत याच्यावर मी या ठिकाणी फक्त 1 तास, अजिबात कुणी उठू नका, काय करू नका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगावाले जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात काय, बाबाने 100 वर्षाचं जे आयुष्य या जीवनामध्ये जगत असताना माणसानं विहित कर्म करायला चुकू नाही का. तर ऐका, परमेश्वरानं सर्वांना समान गोष्टी दिलेल्या आहेत, पण एक गोष्ट सर्वांना कॉमन ठेवलेली आहे. त्या गोष्टीचं नाव मृत्यू. मृत्यू बाबा कुणालाही चुकवता आलेला नाही. ब्रह्मदेवाच्या बापालाही मृत्यूची घटिका चुकवता आलेली नाही. म्हणून बापा हो, हा काळ रूपी मोका आपल्याला नेण्यासाठी टपलेला आहे. म्हणून माणसानं जीवनामध्ये जगत असताना नेमकं मनुष्य म्हणून जन्माला आलो, आम्ही केलं काय, खरा धर्म कुठलाय, खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेम अर्पण. आता ऐका, जगद्गुरु तुकोबारांना आपल्याला सांगावं लागलो, आपलं आयुष्य आपलं जीवन हे पांडुरंगाच्या नामामध्ये रंगवून रंगी रंगे श्रीरंगे काय फुललाची पतंगे. मग महाराज
कलियुगामध्ये मृत्यूची घटिका ही सगळ्यांना समान आहे. फक्त कोण आधी जाईल कोण नंतर जाईल, पण जाणार एवढं नक्की. बरोबर आहे. हे मृत्यू म्हणजे नेमकं काय? ऐका सगळ्यांनी. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये बाबा जगत असताना आपला परतीचा प्रवास जीवनामध्ये चालू होतो. कधी तुकोबारायांनी एक अभंगात सांगितलं, जरा कर्ण मुळा कळव आली भेटी आणि मरणाची भेटी. कधी 100 वर्षाचं आयुष्य जगत असताना बाबा आपला परतीचा प्रवास चालू झाला. ओळखायचं कसं? आपल्या कानावरचा एक केस नैसर्गिकरित्या पिकला की आपला परतीचा प्रवास चालू झाला. कधी शॅम्पू लावा नाही तर कलरचे डबे आणून होता. कानावरचा केस पिकला समजून जायचं आपली लाकडं नदीवर अर्धी गेली. चला पुढे. राजा जनमेजय वैशंपायन ऋषीला काही प्रश्न विचारले. स्वामी, मृत्यू अटळ आहे, मृत्यू कुणाला चुकत नाही, मग या कलियुगामध्ये मृत्यूची मीमांसा सांगणारे काही आहे नियम आहेत का? राजा जनमेजय वैशंपायन ऋषीने जे नियम सांगितले 200-250 लक्षण आहेत, त्यातले 2-3 सांगतो तुम्हाला. ऐका. राजा, आकाश निरभ्र आहे, सूर्य डोक्यावर आहे आणि तू जर पूर्वेकडे चाललास, आपल्याला सुद्धा विचार करायचा झाला, सूर्य डोक्यावर असताना जसा आपण पूर्वेकडे चाललो तर आपली सावली कुठं पडली पाहिजे? पश्चिम दिशेला पडली पाहिजे. राजा, आकाश निरभ्र आहे, सूर्य डोक्यावर आहे आणि तू पूर्वेकडे चाललास आणि तुझी सावली जर पश्चिमेच्या ऐवजी दक्षिण दिशेला पडली तर तू किती महिन्याचं सोबतेस? समजून जायचं. तुझे महिने किती राहिले? 7. पुढे दुसरं लक्षण सांगितलं. राजा, एखाद्या नदीच्या काठावर आपण उभं राहिलो तर पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सगळं प्रतिबिंब आपल्या डोळ्याने आपल्याला दिसतं. पण राजा, यदा कदाचित जर महिने 5 राहिले, 5 महिन्याने तुझ्या जीवनाची घटिका भरत असेल तर पायाच्या नखापासून मानेपर्यंत सगळं शरीर आपल्या डोळ्याने आपल्याला दिसतं. मानेच्या वरचं मुंडकं आपल्या डोळ्याने ज्या दिवशी आपल्याला दिसायचं बंद होईल, समजायचे महिने राहिले किती? 5. त्याचे पुढे सांगू. ज्ञानोबारांनी अगदी जवळ सांगितलं तर सर्व अभ्यासू मंडळी आहे. ज्ञानोबारांनी एक अभंग लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये मृत्यू 9व्या दिवसापर्यंत दादा आपला मृत्यू आपल्या डोळ्यांनी 9व्या दिवसापर्यंत आपल्याला ओळखायला येतो. चला, ज्ञानोबारांनी पहिली ओळी सांगितली, कानी घालून या बोटनाथ जे ऐकावे, नायकता जाणावे 9 दिवस. काय करायचं? एखादं शांत ठिकाणी जायचं, दोन्ही कानामध्ये आपल्या दोन्ही हाताची बोटं घालायची, एक ध्वनी निर्माण होतो तो आपलाच आपल्याला ज्या दिवशी ऐकायचं बंद होईल. किती दिवस राहिले? 9. ज्ञानोबारांनी दुसरं लक्षण सांगितलं, भोयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. काय सांगितलं ज्ञानोबारांनी? आपल्या डोळ्याने जर आपल्या भोया जर पाहिल्या तर त्या दिसतात, पण यदा कदाचित मरण काळ जर 7 दिवसावर आलं तर आपल्या डोळ्याने आपल्या भोयाच्या गाठी आपल्याला दिसत. आता चेक करू नका तुम्ही. भोयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. चला, ज्ञानोबारांनी पुढचं लक्षण सांगितलं, डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. डोळे बंद करून दिसतात आपल्याच्या नंतर 2 चक्र निर्माण होतात. आता ज्यांनी पेला घेतलेल्या त्यांना ही गोष्ट लगेच समजेल. आपल्या डोळ्याने आपल्याला ती चक्र दिसायची बंद झाली, समजायची दिवस राहिले 5. आणि ज्ञानोबारांनी शेवटचं लक्षण सांगितलं, नासागरीचे अग्र न दिसता नयनी, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागरी म्हणजे नाक. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा ज्या दिवशी दादा आपल्याला दिसायचा बंद होईल त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी झालेली असणं. म्हणून ज्ञानोबारांनी ही लक्षणं आपल्याला सांगितली. म्हणून बापा, मृत्यू अटळ, मृत्यू ब्रह्मदेवाच्या बापालाही चुकत नाही. मग प्रश्न असा आहे, कलियुगामध्ये माणसाला मृत्यू कसा आला पाहिजे? ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, ज्ञानोबारांचं विस्तृत चिंतन आहे. ज्ञानोबारांनी 3 गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या. माणसाला मृत्यू कसा असावा? नंबर 1, दिवसा आलेला मृत्यू हा उत्तम मृत्यू आहे. नंबर 2, शुक्ल पक्षामध्ये आलेला मृत्यू उत्तम मृत्यू आहे. आणि नंबर 3, उत्तरायणाच्या महिन्यामध्ये जर माणूस गेला, ज्ञानोबाराय म्हणतात तो डायरेक्ट स्वर्गाला गेला. ज्ञानोबारांची ओवी आहे, आता अग्निज्योतीचा प्रकाशू आहे शुक्ल पक्षमध्ये दिवसू आणि समास
सांगितलं. कुठल्या कुठल्या? दिवसा आलेला मृत्यू हा सगळ्यात श्रेष्ठ. दिवसा म्हणजे उजेडामध्ये. अर्जुनाला वाटायचं सगळं मी करतो, सगळं मी करतो. देव म्हणतात वेड्या, तू फक्त निमित्त आहेस, करता करिता मी आहे. 15वा अध्याय. अहम वश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाच्युता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. अर्जुना, तू खाल्लेला अन्न जठराग्नी बनून पोटामध्ये पचवायचं काम. आपल्या पोटामध्ये अग्नी आहे, काय तुझं नाव? जठराग्नी. हा अग्नी जोपर्यंत चालू आहे, आपला जठराग्नी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय टवटवीत असतात. ज्या दिवशी आपल्या पोटातला जठराग्नी विझेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला प्रकाश बंद. आणि म्हणून ज्ञानोबांनी पहिलं लक्षण सांगितलं, दिवसा उजेडामध्ये म्हणजे जठराग्नीच्या प्रकाशामध्ये माणसाला मृत्यू यावा. नंबर 2, शुक्ल पक्षामध्ये आलेला मृत्यू हा अतिउत्तम. नंबर 3, उत्तरायणाचा जर महिना असेल त्या महिन्यामध्ये मात्र जर माणूस मेला म्हणतात त्याला बाकी काही सायास करावे लागत नाही. तो मरता मरता डायरेक्ट वैकुंठाला गेला. मग महाराज, नेमकं मरणाची मीमांसा या कलियुगामध्ये कसं असलं पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात प्रत्येकाला आपलं मरण आपल्या डोळ्यांनी बघता आलं तो जीवनातला खरा सुखी माणूस. ती म्हणाल महाराज हे जरा कठीण आहे. कठीण नाही, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. फक्त ज्ञानेश्वरी आम्हाला वाचायला वेळ नाही. माणसाने कसं मरावं, आपलं मरण काळ आपल्या डोळ्याने आपल्याला पाहता येतो. फक्त आपला तेवढा अभ्यास नाही, आपली तेवढी साधना नाही. ज्ञानोबांनी सांगितलं, मृत्यूच वर्णन करून सांगितलं माणसाला मरणधारा कसाला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात सहज, जसे आमचे पांडुरंग दादा सहज गेले. कुणालाही ताप नाही, मुलाला नाही, सुनाला नाही, पत्नीला नाही, सहज. मग कसं काय मरायला पाहिजे? ज्ञानोबांनी ओवी दिली. दिवा पाहिजे ना, दिवा. त्या दिव्याच्या वरती झाकण टाकलं की दिवा कसा विसतो? सहज विसतो. ज्ञानोबा म्हणतात का झाकली या गटीचा दिवा मेणो होईल ते दवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. माणसाला मरण सहज सहजरित्या आलं पाहिजे. तर त्यासाठी ज्ञानोबाने आपल्याला वर्णन सांगितलं. काय? माणसाला सहज मरता आलं पाहिजे. कधी? ज्ञानोबा म्हणतात नदीचं वाहतं पाणी हे पुढच्या पाण्याला काय करत असतं? ढकलत. वाहतं पाणी हे पुढच्या पाण्याला ढकलत असतं. तसं जीवनामध्ये मागच्यांसाठी किती कमवून ठेवा, एक दिवस आपल्याला ते ढकलल्याशिवाय राहणार नाही. मग तो संसार असू दे किंवा प्रपंच असू दे किंवा परमार्थ असू दे, अक्कल आहे तोपर्यंत स्वतःहून बाजू झालेलं. मागच्याने लात मारेपर्यंत माणसाने थांबायचं नाही. न सांगता बाजूला झालं तर किंमतीत बाजूला आहे, आणि लाथा खाऊन बाजूला झालं तर किंमत नाही. ज्ञानोबाने काय वर्णन केलेलं आहे का? ज्ञानोबाने म्हणतात माणसानं संसारामध्ये एवढं पण जगायचं नाही. किती? आपल्या बायकोनं, आपल्या मुलांनी, आपल्या सगळे सोयऱ्यांनी आपण मरावं अशी देवाला प्रार्थना करेपर्यंत माणसाने आयुष्यामध्ये जगायचं नाही. तुम्ही म्हणाले महाराज कसं काय? तुम्हाला पटवून सांगतो. एखादा माणूस जर 2-3 महिने दादा जागेवर असला, एखाद्या महिन्यामध्ये त्याची सेवा होते. मी म्हणतो मुलं चांगली असतील तर 2 महिने होते. पण 2-3 महिन्याच्या पुढे जर माणूस जमिनीला खेळून राहिला मग त्याची अवस्था काय होते? अतिशय घाणेरडी अवस्था होते माणसाची. आणि तेव्हाच ज्यांच्यासोबत आम्ही संसार केला की पत्नी आणि मुलं काय करतात? देवाला नवस करतात. काय म्हणतात? देवा आता याला एकदा देवाने सोडवलं असतं तर, म्हणतात का नाही? ही देवाकडे गेलेली प्रार्थना नाही तर काय? ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबांची उभी आहे का? म्हातारपणामध्ये आपली अवस्था कशी होते? मलमूत्रद्वारे ऊन खाती ठाकरे का नवसिया होती इतर तरी माझ्या. ज्ञानोबा म्हणतात माणसानं जीवनामध्ये एवढंही जगायचं नाही मागच्याने लात मारेपर्यंत. मग मागच्याने लात मारायच्या आधी बाजूला झालेलं बरं आहे. म्हणून बापो, जीवनामध्ये मरण ही संकल्पना ब्रह्मदेवाच्या बापालाही चुकवता आलेली नाही. आणि म्हणून त्या महाभारतामध्ये धर्मराजाला त्या यक्षाने प्रश्न विचारला, म्हणजे धर्मा त्या कलियुगामधलं 8वं आश्चर्य कुठलं आहे? धर्मानं सांगितलं प्रत्येक माणसाला माहिती आहे एक दिवस आपल्याला इथून जायचंय, पण मनुष्य असा वागतोय की जणू काय मला इथून जायचंच. खरंय का खोटं? माणूस घाबरतोय सध्या. आपल्याला माहिती आहे आपण एक दिवस मरणार आहे. चला तुम्हाला व्यवहार सांगतो. एखाद्या माणसाचं मृत्यू झाला की त्याची प्रेत यात्रा मशानापर्यंत जाते. प्रेत यात्रा मशानात गेली
की तिकडं प्रेत कर्म चालू होतं आणि इकडं माणसं अशी बघा आंब्याखाली झाडाखाली लांब 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 बसलेले असतात. त्यांचे विषय काय काय चाललेले असतात. कुणाच्या म्हशीला दूध किती, कुणाचा मुलगा काय करतो, कुणाचं काय. अरे बाबा तू स्मशानामध्ये आला कशाला, आपल्याला माहिती आहे आपली शेवटची जागा. हा म्हणून जीवनामध्ये माणसाला विचार करण्याची गरज आहे. पण माणूस सध्या तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. माणूस खऱ्या धर्माला विसरून, त्याचं कारण माणसा एवढी लबाड जात जगामध्ये दुसरी 184 योनी परमेश्वरानं निर्माण केल्या. त्यातल्या सगळ्या आडवे फक्त एकच योनी उभी आहे ती म्हणजे माणूस. पण ऐका, माणूस उभा आहे पण तो सगळ्यांना आडवा गेल्याशिवाय राहत नाही. आणि पशु पक्षी आडवे आहेत, ते कुणालाही आडवे जात नाही. एका जंगलामधून एक ट्रक चालला होता धान्याचा. त्यातलं एक पोतं खाली पडलं. काही मुंग्या आल्या, थोडंसं धान्य खाल्लं निघून गेल्या. पशु पक्षी आलं, थोडंसं धान्य खाल्ले निघून गेले. काही आले खाल्ले. दुसऱ्या दिवसासाठी एकालाही बांधून नेलं नाही. आणि 5 मिनिटांनी तिथे एक माणूस आला. त्यानं किती नेलं असेल, त्यानं अख्खं पोतं खांद्यावर घातलं नाही, निघून गेला. मी आणि माझं. महाराज ऐका, जो स्वतःसाठी जगतो त्याला समाजामध्ये किंमत नसते, जो दुसऱ्यासाठी जगतो त्याला जगामध्ये किंमत असते. म्हणून आम्ही आता 12 गाव फिरतो रोज आठवड्याला. हे काय काय चेहरे, काय काय चेहरे. कुठेही जा, जिथं दुर्गम भाग आहे धनगर रोड तिथं सुद्धा ही मंडळी असते. का ही जा, याला सामाजिक बांधिलकी म्हणतात. जो समाजासाठी जगतो तो जन्मभर जीवन कीर्तिवान राहतो. हा म्हणून माणसाला खऱ्या धर्माला वंचित राहता कामा नये. महाराज या कलियुगामध्ये आपलं काय काय आहे, आपलं काहीच नाही महाराज. चला नंबर 1, ज्या पत्नी सोबत संसार केला ती पत्नी आपली आहे. देहतवग्राची कामिनी देहतव राहिली भवानी, मी जळत स्मशानी अग्नीचा वेळ केला. आपली पत्नी किती म्हटली मी तुमच्यावर प्रेम करते, तरी आपण मेल्यानंतर जर पेन्शन असली तर एका महिन्याच्या नावावर करून घेते का नाही. हा तिला म्हणायची बायको. नंबर 2, आज कलियुगामध्ये मित्र तरी आपले राहिले का. मित्र हे फक्त उगाचच म्हणायला झाले. दुःख अडवायला हे फक्त म्हणण्यापुरतं झालेलं आहे. पण मित्र फक्त स्मशानापर्यंतच आहे. मित्र आले गोत्र झाले, तेही स्मशाने परतले, शेवटी टाकून या गेले मज लागे एकटा. मित्र तरी आपले अजिबात नाही. तर तुकोबारा पुढे सांगतात भावकी तरी आपली राहिली का. अहो देवाची भावकी थट नव्हती तर आपली काय घेऊन बसले. हा भावकी राहिली नाही. हा तुकोबारांना सांगावं लागलं. बहीण बंधूचा कळवळा तो तुझा आणि शिरे दयाळा, जेव्हा लागली यमशृंखला तेव्हा दूर टाकले. या कलियुगामध्ये पैसा ही सगळ्यात मोठी हाणामारीची गोष्ट सध्या झालेली आहे. बघा हा खेड मधला जो हायवे गेला ना, हायवे, त्याच्या अगोदर 95% भावनी बहीण बोलत होते. ज्या दिवशी हा हायवे गेला आणि भावाच्या खात्यामध्ये 1 करोड रुपये पडले, 95% भाव आपल्या बहिणीचं तोंड बघत नाही. कशासाठी, पैशासाठी. म्हणून पैसा हा जीवनामध्ये घातक आहे. म्हणून बघा अति पैसा आलेला चांगला नाही आणि कमी असलेला चांगला नाही. पैसा पोषक म्हणजे जेवढा पाहिजे तेव्हा पाहिजे. म्हणून जीवनामध्ये ना मुलगा आपला, ना मुलगी आपली, ना पैसा आपला, ना जीवन आपलं. म्हणून बापा हो, या कलियुगामध्ये कर्म करत असताना जगद्गुरु तुकोबारांना सांगावं लागलं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रंगून जा. पण कुठं, बायका मुलांच्या मायेच्या बाजारामध्ये रंगून उपयोग नाही. तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे सत्ता संपत्ती ऐश्वर्य इस्टेट धन दौलत भरपूर आहे. पण ऐका, ज्याच्याकडे करोडो इस्टेट संपत्ती होती, 2 नंबरचा जगामधला श्रीमंत कोण होता माहितीये, रावण. काय काय होतं त्याच्याकडं, 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, अख्खी लंका सोन्याची होती. शास्त्र सांगतंय रावणाच्या एका घराची चौकट 22.5 क्विंटलची होती. दादा किती, 22.5 क्विंटल. 22.5 क्विंटल जर विकलं तर 14 वेळा आमदार होता येतो, एवढे पैसे येतात चौकडीचे. आता एवढी 7 कोटीची घरं सोन्याची होती. आता रावणाची जर आपली तुलना केली, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे एक अंगठी ती सुद्धा आपल्या सासऱ्याने घातली. हा तू का म्हणे ज्याची संपदा एवढी,
तुझा एकही रुपया आपल्या अंतकाळामध्ये उपयोगाला येत नाही. म्हणून जीवनामध्ये खरी संपत्ती कुठली असेल तर ती माणसाला आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये जगत असताना त्या जीवनामध्ये खरा धर्म आहे कुणालाही त्रास न देता जगणं. बस दुसऱ्याच्या सुखात सुख, दुसऱ्याच्या दुःखात दुःख, याच्यापेक्षा दुसरी समाजसेवा काही नाही. म्हणून माणसानं संघटित असलं पाहिजे, एकत्र असलं पाहिजे. परवा एकादशी होती, आम्ही चिपळूणला गेलो केळी मागायला एका गाड्यावर. एका घरामध्ये केळी होत्या, 12 केळी होती. त्या केळीवाल्याला विचारलं, दादा केळींची किंमत? तो म्हणाला, महाराज 80 रुपये डझन आहे. मी म्हणलो आपल्याला काही एवढी भाग परवडणार? त्याच गाड्यावर अशा घाडातून बाजूला झालेल्या 50 केळी होत्या दादा. मी त्याला विचारलं, ह्या केळी कितीला? तो म्हणाला 20 रुपये, त्यांनी सगळे घेऊन जा. काय समजायचं याच्यातून? जोपर्यंत एकत्रित आहोत, जोपर्यंत सामाजिक बांधिलकी आमच्याकडे तोपर्यंत आम्हाला किंमत आहे. एकदा आम्ही समाजातून बाजूला झालो, आमची किंमत शून्य व्हायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून माणसानं जीवन चरित्र जगत असताना आपण कुणासोबत बसतो उठतं हे पहिलं पाहिलं. संगत महत्वाची आहे. संगत चुकली माणसाचं वाटोळ व्हायला जास्त दिवस लागत नाही. कौरव किती होते? 100. आणि पांडव किती होते? 5. जिंकलं कोण पाहिजे होतं? 100. पण जिंकले किती? 5. का? पांडवांनी संगत केली जगाच्या मालकासोबत आणि कौरवांनी संगत केली मूर्ख दुर्योधनाच्या सोबत. पण तुम्ही जर खरं महाभारत दादा वाचलत ना तर ऐका, कौरव पक्षामध्ये एक दुर्योधन सोडला तर सगळे नीतिवान होते. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अश्वत्थामा, कर्ण ही साधी मंडळी होती. पण ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट, त्यांनी खाल्लं होतं दुर्योधनाचं. त्याच्यामुळं कर्णाला माहिती होतं दुर्योधन चुकीचा वागतोय, तरी सुद्धा मेला, पण आपल्या कर्तव्याला मागं हटला नाही. आणि पांडवांनी काय केलं? पांडवांनी काही केलं नाही. देवाला काय दिलं? सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, इष्ट संदर्भ अजिबात काही दिलं नाही. पांडव फक्त देवाच्या रंगामध्ये रंगले. पाहत मानव वनवासी हरिच्या देवासी आठवते, हरिच्या देवासी आठवते. पांडुरंगाच्या नामामध्ये रंगले. काय नाही केलं देवानं? सगळ्या मर्यादा सोडल्या ना. पांडवांना हस्तिनापुराचं राज्य मिळण्याकरता देवाला महाभारतामध्ये 19 पाप करावी लागली आणि 19च्या 19 पापाची फळं देवाला भोगावी लागली की नाही? एक गोष्ट सांगतो ऐका. कौरव पांडवांचं युद्ध होतं. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आपल्याला शिष्टाई करावी लागेल. अर्जुन म्हणतो, शिष्टाई करायची काय गरज आहे? देव म्हणाले, तुला शिष्टाईचा नियम माहिती नाही. अर्जुन म्हणाला, तुला काय करायचं ते कर. ऐका, ते उठले दुर्योधनाकडे आले. म्हणजे दुर्योधना, हस्तिनापूर हे पांडवांचं राज्य आहे. ते जुगारामध्ये हरले, पण ठरल्याप्रमाणे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास केलेलं आहे. पांडव आलेले, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाका. दुर्योधन एक अक्षर बोलला, दुर्योधन गप्प. मग देव म्हणाले, जाऊ दे मूर्ती, अर्ध राज्य राहू दे, निदान 5 गावं तरी पांडवांना द्या. तेव्हा दुर्योधन काय म्हणाला? सुच्चम अग्रम न दास्यामी विना युद्धेन केशवा. म्हणजे कृष्णा 12 गाव दूर राहिले, अर्ध राज्य दूर राहिले. सुच्चम म्हणजे सुईच्या टोकावर मावेल एवढं राज्य विना युद्धेन केशवा, युद्ध केल्याशिवाय मी पांडवांना देणार. ऐका सगळे. मग देव म्हणाले, आपल्या कर्माची फळं भोगा. ऐका. आणि देव जायला निघाले. तेवढ्या दुर्योधनानं देवाला कसं निमंत्रण दिलं?
जेवायचं निमंत्रण दिलं. मग देवानं सांगितलं, दुर्योधना, माणसाला किती फुकट मिळालं मेस्त्री, तरी माणसाला कुठेही पोट फुटेपर्यंत फुकट जेवायचं. जेवणाचे नियम सांगितले 2. काय? नंबर 1, जेवू घालणाऱ्याचं शुद्ध प्रेम दादा जर आपल्यावर असेल तर माणसाने तिथं जेवावं. आणि नंबर 2, आपण जर आपत्ती काळामध्ये असू, म्हणजे समजा आता आपल्यावर भिकच मागायची वेळ आहे, त्यावेळी मात्र माणसाने बाबा कुठेही जेवलं तरी चालतं. पण याच्या व्यतिरिक्त कुठं जेवलं तर माणसाला दोष लागल्याशिवाय राहत नाही. मग देव म्हणतात, दुर्योधना, तुझं माझ्यावर प्रेम नाही आणि मी आपत्ती काढत नाही, मी जेवणार कसा? तेव्हा देव म्हणाले, तुम्ही पांडवांचा जो अपमान करता ना, म्हणून मी तुमच्याकडे जेवणार नाही. तेव्हा दुर्योधन देवाला म्हटलं, जरा थांब देवा, तसं तुला वाढस चतुरातु शिरोमणी गुण लावण्याचे कानी मुकुट सगळं म्हणी धन्य तुझी विठोबा. दुर्योधनानं देवाला एक उत्तर सांगितलं, तेवढं ऐका. दुर्योधन म्हणतोय, तू आपत्ती काळात नाही मी समजू शकतो, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही कशावरून? आम्ही पांडवांचा तिरस्कार करतो म्हणूनच का? देव म्हणाले, अगदी बरोबर आहे. दुर्योधन म्हणाले, काय बरोबर आहे? पांडवी आमची भावकी आहे, बरोबर ना? तू आमचा सोयरा पाहुणा आहे. हा आमचा भावकीतला जमिनीचा वाद तो तेव्हापासून आलेला आहे, तो आतापर्यंत